झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। माजी आमदार कुणाल पाटील यांचा मुंबईत शानदार भाजपा प्रवेश। प्रदेशाध्यक्ष मंत्र्यांसोबत अनेक मान्यवरांची उपस्थिती। मला व्यक्तिगत काही नको, खानदेशचा विकास हवा, कुणाल पाटलांची भावना। काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा मुंबईत आज भाजपात शानदार प्रवेश सोहळा झाला। या प्रवेशाला नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल यांच्यासह धुळे तालुक्याचे विद्यमान आमदार राम भदाने, आमदार अनुप अग्रवाल आणि जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। या प्रवेशाच्या निमित्ताने कुणाल पाटील यांचे मुंबईतही ठिकठिकाणी बॅनर झळकले, तर सुमारे 600 वाहनांच्या माध्यमातून मुंबईत दाखल झालेल्या हजारो समर्थकांच्या घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला। कुणाल पाटील यांच्यासोबत कैलास पाटील, विलास चौधरी, साहेबराव खैरनार यांच्यासह बाजार समितीचे आजी माजी सभापती, उपसभापती, संचालक, खरेदी विक्री संघ, दूध संघ, जवाहर सूतगिरणी यांचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी आणि वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला। यात कुणाल पाटील यांचे चिरंजीव रायबा पाटील यांचाही समावेश आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या साऱ्यांचे भाजपात स्वागत केले। विकासासाठी साऱ्यांनी सोबत काम करण्याची ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी दिली। विकासात कुठेही मागे राहणार नाही असे आश्वासन मंत्री महाजन आणि रावल यांनी दिले, तर विकासासाठी सोबत काम करू असे आमदार राम भदाने म्हणाले। आपल्या परिवाराचा 3 पिढ्यांचा काँग्रेसशी असलेला घरोबा तोडताना दुःख होत असले तरी खानदेशला विकासात पुढे नेण्यासाठी आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव परिवर्तनाची वाट धरल्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले। मला व्यक्तिगत काही नको असे सांगतानाच खानदेश वैधानिक विकास महामंडळ, सुलवाडे जामफळ, नरडाणा MIDC विकास यांना गती मिळावी असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।